प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत असताना आई न पाहिल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईला गळा दाबून संपवल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यातील परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे। याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संगीता मारुती झुरे वय वर्ष 42 या आपल्या 2 मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या। मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास संगीता यांना अचानक झोपेतून जाग आली। त्यावेळी संगीताची मोठी मुलगी भारती वय वर्ष 20 ही तिचा प्रियकर संतोष दत्तात्रय नांदगावकर वय वर्ष 34 राहणार वावोशी खालापूर सोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं संगीता यांनी पाहिलं। त्यांनी लागलीच आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यावर संतोष नांदगावकर यांनी संगीता यांचं तोंड दाबून धरून त्यांना जमिनीवर पाडलं। त्यांच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरलं। मुलगी भारतीनं आई संगीता यांचे पाय धरून ठेवले। यावेळी श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला। संगीता यांना संपवल्याचा कोणाला संशय येऊ नये म्हणून भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह साडीने छताच्या लोखंडी पाईपला लटकवला आणि त्या ठिकाणी लाकडी स्टूल ठेवून आत्मघात दर्शवण्याचा प्रयत्न केला। परंतु संगीता यांची दुसरी मुलगी सुरेखा वय वर्ष 18 हिने खुनाची घटना पाहिली होती। तिनं सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत। या घटनेत क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगे, खालापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।